प्रेमाची गोष्ट या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे सावनी इथे आरतीकडे आलेली असती आणि तिला सांगत असते की अगं मला तुझी खूप काळजी आहे आणि तू प्रेग्नेंट आहे ना, तर तू खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ती मुक्ता काय, मुक्ताने तुला आत्तापर्यंत येऊन भेटली का? तुला विचारलं का तुझं बाळ कसं आहे, तू कशी आहेस, हे विचारलं का? तर आता तू तुझी काळजी घे. आणि मी एक मोठे वकील बघितलेले आहे आणि त्यांनी आतापर्यंत सगळ्या केस जिंकलेल्या आहे आणि ते तुझी केस आता लढणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आणि मग इथे सावनी इथे आरतीला सांगत असते. तेव्हा आरती म्हणते, खरंच तुम्ही माझी किती काळजी करतात. मुक्ता मॅडम मला एकदाही म्हटल्या नाही, एकदाही त्यांनी मला विचारलं नाही आणि तुम्ही माझी किती काळजी, पण तरीही मला असं वाटत आहे की एकदा मुक्ता मॅडमबरोबर बोलून घ्यावं. आणि मग सावनी म्हणते, अगं तिने ते घरातल्यांचंच ती मुक्ता ऐकणार आहे. तेव्हा इथे आरतीच्या मनाला पटत नाही. आरतीला असं वाटतं की एकदा तरी मुक्ता मॅडम लक्कीबरोबर बोलतील आणि या सगळा प्रश्न सुटेल. तेव्हा पण सावनी मात्र आरतीच्या मनात आणखीन भडकून देते आणि तिला सांगते की असं काही होणार नाही, कारण की सागर जे म्हणेल ना तेच मुक्ता करेल आणि मला माहिती आहे ना तिथे मुक्ता तिच्या घरातल्यांच्या बाजूने आहे. तिचे घरातले माणसं जे म्हणतील ना तेच ती ऐकेल. अगं माझ्या बाबतीत तेच झालं आहे आणि मी एक आई आहे म्हणून तुला हे सगळं समजून सांगत आहे, कारण की मी या सगळ्या परिस्थितीतून गेली आहे. अगं आरती, तू ऐक माझं आणि मी तुझ्याच बाजूने आहे आणि सगळे कायदे हे लेडीजच्या बाजूने असतात, त्यामुळे तू घाबरू नको. आणि ते वकील जे आहे ना ते खूप चांगले आहे. मग इथे आरती म्हणते, हो तुमचं म्हणणं देखील ठीक आहे. मग आरतीला सावनीचं म्हणणं पटतं आणि मुक्ता तुला बोलली होती की या सगळ्यातून मी मार्ग काढेल, आणि काय केलं मुक्ताने? मुक्ता लक्कीला देखील समजू शकली नाही आणि लक्की तुझ्यापर्यंत आला का? नाही आला ना. त्यामुळे तू आता मुक्ताचं ऐकू नको, तू तुझ्या मताशी ठाम राहा आणि तुझे केस ते वकील एकदम चांगल्या प्रकारे पार पाडतील आणि मग तुला तुझा हक्क, तुझा न्याय, तुला सगळ्या गोष्टी मिळतील आणि मग तू काळजी करू नकोस. बघ तुला जर नसेल केस तुला मागे घ्यायची असेल तर ते मी लगेच वकिलांना फोन करते आणि सांगते की आम्हाला ही केस नाही करायची, आम्हाला केस लढवायची नाही, म्हणून त्यांना मी सांगून देते. बघ तुला काय करायचं आहे, मला वाटतं म्हणून मी तुझ्याकडे आली आहे आणि तुला समजून सांगत आहे. वेळात वेळ काढून मी तुला वेळ देत आहे, कारण की तुझी परिस्थिती मी समजू शकते, कारण की मलाही 2 मुलं आहे, मीही आई आहे आणि एक आईला या सगळ्या गोष्टी कळू शकतं की या प्रेग्नेन्सीमध्ये किती त्रास होतो, काय करावं लागतं, किती जणांना तोंड द्यावं लागतं. आणि मग इथे सावनी म्हणते, मग लगेच आरती तिच्या बोलण्यामध्ये येते आणि आरती म्हणते की हो मॅडम, तुम्ही खरंच किती चांगले आहात ना ताई, तुम्ही नका फोन करू वकिलांना, लढवायची आहे केस. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की एकदा तरी मुक्ता मॅडमला हे विचारावं, की त्यांना सांगावं की मी केस दिली आहे वकिलांकडे. तेव्हा इथे सावनी म्हणते, अगं तू असं करू नको, ती मुक्ता तुझ्या बाजूने नाही, कारण की ती सागरचंच ऐकणार आणि सागरचंच म्हणणं ती खरं करणार. आणि मग इथे सगळेजण जेवायला बसलेले असतात. तर इथे इंद्रा म्हणते, सागऱ्या चल जेवण करून घे. स्वाती म्हणते, अरे खूप छान झाली आहे कढी, चल जेवण करून घे. तेव्हा इथे सागर म्हणतो, मला भूक नाही आहे आणि मला नाही जेवायचं. आणि मग इथे लगेच मुक्ता म्हणते की असं कसं भूक नाही, चला थोडंसं जेवण करून घ्या. आणि मग मुक्ता म्हणते, चला मी वाढते, तुमच्या आवडीची एवढी छान कढी केली आहे. तर सागर म्हणतो, मला खरोखर भूक नाही आहे आणि सागरला जेवण्याची इच्छा नसते. इंद्रा म्हणते, असं नाही, चल घे बसून, सगळेजण जेवण करायला बसले आहे. आणि मग इथे मुक्ता देखील खूप आग्रह करते सागरला जेवण्याचा, थोडंसं तरी खा म्हणून. आणि मग इथे इंद्रा म्हणते, अशी कशी भूक नाही, सगळेजण जेवत आहे, सागऱ्या थोडं जेवण करून घे. मग सागर इथे जेवायला बसतो, तितक्यात लगेच मुक्ताला आशूचा फोन येतो आणि इथे मुक्ता कढी गरम करत असते आणि इकडे आशेचा फोन आलेला असतो. आशे म्हणतो की मुक्ता ऐक ना, काय मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि मुक्ता फोन कट करते. तर इथे आशे म्हणतो, असा फोन कसा कट केला? आणि परत पुन्हा आशे मुक्ताला फोन लावतो, म्हणतो, असा कसा तू फोन माझा कट केला? आणि मुक्ता म्हणते, अरे सागर जेवायला बसले, त्यांना मी वाढून देत आहे आणि आता जेवण झालं की मी तुला नक्की कॉल करते. आणि मग इथे मुक्ता फोनवर बोलत असते. सावनी म्हणते, आता या संधीचा फायदा घेतला पाहिजे, या आगीत तेल ओतलं पाहिजे. आणि मग इथे सावनी म्हणते की भूक पण लागले, काही बोलता येईना.
सागरला म्हणत असते आणि मुक्ता फोनवर बोलत आहे आणि कढी मी देते सागरला ताट करून. मुक्ता तर आता फोनवर बिझी आहे. मुक्ताच्या लक्षातही नाही की सागर जेवायला बसला आहे आणि सागरसाठी जेवणाचं ताट देखील नाही आहे. आणि मग सावनी म्हणते मी करते ताट सागरसाठी. इंद्रा म्हणते अगं मुक्ता, सागर जेवायला बसला होता, तू केव्हाची तिकडे काय करत आहे? तो गेला निघून. तर इथे मुक्ता म्हणते असं कसं निघून गेला? आणि मग इथे सावनी आमटी इथे कढीची टेस्ट करत असते आणि सागर त्याच्या रूममध्ये येतो. मुक्ताही पाठीमागे येते. मुक्ता म्हणते सागर काय झालं, जेवण करून घ्या. पण सागरला खूप राग येतो कारण की मुक्ता आशयबरोबर फोनवर बोलत असते. आणि मग मुक्ता म्हणते की तुम्हाला भूक लागली की सांगा, मग मी तुम्हाला वाढते म्हणून. आणि मग इथे मुक्ताला पुन्हा कॉल करतो आणि म्हणतो की आरतीने खूप मोठा वकील केस लढवायला ठेवला आहे आणि त्याची फीज पण खूप आहे आणि त्याची फी एवढी आरतीला देणं शक्य आहे का? मला तरी वाटतं मुक्ता या सगळ्याच्या पाठीमागे आरतीला कुणीतरी मदत करत आहे आणि या सगळ्याच्या पाठीमागे दुसरंच कुणीतरी आहे आणि हे सगळं करू बघत आहे आणि आरतीला या सगळ्या प्रकरणामध्ये भडकवत आहे. आरतीला केस करायलाही त्यानेच सांगितलेली आहे. मुक्ता म्हणते तुझ्या बोलण्यामध्ये आहे तथ्य, पण बघूया. तर इथे आशय म्हणतो हो हे नक्की आहे की आरतीला कुणीतरी साथ देत आहे आणि ते शोधायला हवं, नाहीतर आरती असं करू शकत नाही आणि तो वकीलसुद्धा कुणीतरी बघून दिलेला आहे. मुक्ता म्हणते हे खरं आहे, आरतीशी एकदा बोलायला हवं, त्या अगोदर मला लकीशी सागर बरोबर बोलायला हवं आणि मग इथे आरतीला आता मला समजायला हवं. आणि तसं बघायला गेलं तर तिला पण तिची मतं आहे, ती तिचा निर्णय घेऊ शकते. तिला जर लकी चुकीचा वाटत असेल त्यामुळे तर तिला न्याय मिळवण्यासाठी हे सगळं करत आहे ना. मग इथे मुक्ता विचार करते की आधी सागर बरोबर बोलायला हवं आणि मग सागर आणि मी दोघंही लकीला समजून सांगू, लकीसोबत बोलू, असं मुक्ताच्या मनामध्ये विचार चालू असतो. तर इथे मुक्ता म्हणते की नाही, आता मी सागर बरोबर बोलते आणि सागरला घेऊनच लकी बरोबर बोलते तर हा प्रश्न सुटू शकतो. आणि मग इथे मुक्ता एकटीच इथे लकीच्या रूममध्ये येते. म्हणते आत येऊ का? लकी म्हणतो की या, तुम्हाला कोण अडवणार आहे? तेव्हा मुक्ता लकीला समजवत असते. तर इथे लकी म्हणतो काय बोलायचं आहे, बसून बोलूया. लकी म्हणतो बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे? तेव्हा मुक्ता म्हणते बघ आपली कोमल आहे, किती चांगली मुलगी आहे. तर लकी म्हणतो हो, कोमल खूप हुशार आहे आणि चांगली आहे. तुम्हाला काय जे बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोला माझ्याबरोबर. तेव्हा मुक्ता कोमलचं उदाहरण देऊन लकीला समजवत असते. कोमल बरोबर असं काही जर घडलं तर आपण कोमलला जर कोणी फसवलं तर आपण माफ करू का? तर इथे लकी म्हणतो मी त्याचं थोबाड फोडून त्याच्या हातात देईल, कारण की कोमल माझी बहीण आहे आणि मी असं होऊ देणार नाही. तेव्हा इथे मुक्ता म्हणते बघ, आणि तुला किती राग आला कोमलबद्दल असं बोललं तर आरतीचा भाऊ नाही आहे, आरतीच्या पक्षामध्ये कोण बोलणार? आणि मग असंच आरतीच्या बाबतीत देखील घडलं आहे ना. तर मग लकीला इथे त्याच्या चुकीची जाणीव होते, कारण की मुक्ता असं काही लकीला समजून सांगत असते ना, तर लकीला इथे मुक्ताचे शब्द सगळं पटत असतात. आणि मग इथे कोमलचं उदाहरण देऊन इथे मुक्ता लकीची समजूत घालत असते. तेव्हा ती म्हणते बघ, सागरचं बाहेर किती नाव आहे आणि सागरचा भाऊ म्हणून तुला ओळखलं जातं, आणि मग हे सगळं प्रकरण जर बाहेर आलं तर सागरची देखील बदनामी होईल, सगळ्या कुटुंबाची बदनामी होईल, कोमलचं लग्न जमायचं हे, आणि आपल्या घरावर शिंतोडे उडवले जातील. आणि इथं आदित्य आणि सईचा तू काका आहेस, चांगला काका आहेस, त्यांनाही किती वाईट वाटेल हे सगळं घडल्यावर. तेव्हाच इथे लकीचे डोळे उघडतात. लकी म्हणतो खरंच, आणि मग लकीला खूप वाईट वाटत असतं. आणि मग इथे मुक्ता म्हणते बघ, सगळेजण तुला सागर कोळीचा भाऊ म्हणून ओळखतात आणि तू जर आपल्या घरावर असं कुणी जर बदनामी केली, हे तुला आवडेल का? आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला या सगळ्याचा त्रास होणार आहे आणि कोमलला सुद्धा त्रास होणार आहे. तर मग लकी खाली मान घालून मुक्ताचं सगळं बोलणं ऐकत असतं आणि त्याला पटत देखील असतं. तर मुक्ता म्हणते बघ, तुला काय करायचं आहे मी तुला या पद्धतीने समजून सांगत आहे, शेवटी तुझा निर्णय आहे. कारण की आरती पण कोणत्या परिस्थितीतून जात आहे, आपण तिला समजून घ्यायला हवं. कारण की राहिला प्रश्न, मी तुला कोमलचं उदाहरण दिलं तर तुला किती राग आला, तू भाऊ म्हणून त्याचं जर कोमलला कोणी फसवलं तर त्याचं थोबाड फोडायला तू उभा राहिला. आणि मग त्या आरतीबाबत का नाही आपण असा विचार करू शकत? आरतीचं म्हणणं का आपण ऐकून घेऊ शकत नाही? तिचीही बाजू तितकीच
खरी आहे ना, तिला देखील या सगळ्या गोष्टींचा किती त्रास झाला असेल आणि आपल्या कुटुंबाची, आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाची मान, मर्यादा, प्रतिष्ठा ही तशी राहायला हवी आणि म्हणूनच मी तुला हे सगळं सांगत आहे. बघ, आता तुझा निर्णय तुला घ्यायचा आहे. आणि मग मुक्ता अगदी छान प्रकारे इथे लकीला समजवलेला असतो आणि लकी देखील ते समजलेला असतो. मुक्ताचं प्रत्येक म्हणणं लकीला पटलेलं असतं आणि मग मुक्ताचं म्हणणं ऐकून लकीला जाणीव होते की लकी म्हणतो, खरंच मी चुकलो, मी फक्त माझाच विचार करत होतो, मी स्वार्थी झालो होतो, आरतीचा विचारच केला नाही. पण वहिनी, आरती माझ्याबरोबर लग्न करायला तयार होईल का? ती हे केस मागे घेईल का? खरंच मी चुकलो, मला माफ कर. मी आरतीबरोबर तू म्हणशील ते करायला तयार आहे, आरतीबरोबर लग्न करायला तयार आहे, त्या बाळाला मी माझं नाव द्यायला सुद्धा तयार आहे. आणि मग मी हे सगळं, मी याचा कधी विचारच केला नाही, माझ्या कुटुंबाचा विचार केला नाही, कुटुंबातल्या माणसांचा विचार केला नाही, आरतीचा देखील मी विचार केला नाही. पण आत्ता मला सगळं पटलं आहे. वहिनी, तू सांग मी काय करू? मी कोणती अशी गोष्ट करू की जेणेकरून हा प्रश्न सुटेल? तेव्हा लकी आरतीबरोबर लग्न करायला तयार होतो, तिला तिची समजूत घालायला तयार होतो आणि आरती आणि लकीचं लग्न आता धूमधडाक्यात इथे मुक्ता लावून देणार. मुक्ता म्हणते, अरे तू तयार झालास ना, तर आरतीची मी समजूत घालेल, मी बोलेल तिच्याबरोबर की लकीला त्याच्या चुकीचा पश्चाताप आहे, त्याला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, तुझ्या बाळाला त्याला नाव द्यायचं आहे, असं मग दोघांचं म्हणणं पटतं त्यांना. इथे सावनी पोलिसांची वाट बघत असते. सावनी म्हणते, आता मात्र केस केली आहे, लकीला पकडायला केव्हा देखील इथे पोलीस येऊ शकतात. आता हा धमाका कसा होणार ना, याचीच वाट मला बघायची आहे. कधी येतील पोलीस? पोलीस तर म्हणले होते लकीला अरेस्ट करण्यासाठी आम्ही घरी येऊ, आणि आता आले ना, मग या घरातल्यांचा चेहरा बघण्याच्या लायक आहे. मस्त घरामध्ये धमाका होणार आहे आणि तोच धमाका मला बघायचा आहे आणि त्याचीच उत्सुकता मला लागलेली आहे. आता आरतीने तिचं काम केलेलं आहे, पोलीस आले की मग ते त्यांचं काम करतील आणि मला या गोष्टी बघायला आणि यांचे चेहरे बघायला खूपच आनंद होणार आहे. कारण की पोलीस जेव्हा लकीला पकडून नेतील ना, तेव्हा मात्र सगळं बघण्यासारखा सीन आहे. मग इथे मुक्ता इथे आरतीला फोन करत असते, आरतीला समजून सांगते आणि आरती देखील तिचं म्हणणं ऐकते आणि आरती लकीबरोबर लग्न करायला तयार होते, तिची केस घ्यायला मागे तयार होते. पण सावनीला जेव्हा कळतं तेव्हा सावनी म्हणते, असं करू नको, आता पुढील भागामध्ये आरती आणि लकीचं धूमधडाक्यात लग्न होईल का? या सगळ्याचा परिणाम सागरच्या जे अवॉर्ड मिळणार होतं त्याच्यावर होईल का? हे नवीन भाग बघा.